भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातला 15वा दिवस म्हणजे प्रौष्टपदी भाद्रपद पौर्णिमा। या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर व्रतवैकल्य करून किंवा उपवास करून रात्री चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे। यंदा चतुर्दशी आणि पौर्णिमा या दोन्ही तिथी एकत्र झाल्यामुळे आपल्याला याच दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे। दरवर्षी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषामध्ये भावपूर्ण वातावरणामध्ये जलाशयांच्या ठिकाणी गणपती बाप्पांना निरोप देण्याची परंपरा आहे आणि पुढच्या वर्षापर्यंत पुन्हा आपण गणपती बाप्पांची वाट पाहण्यासाठी सज्ज होतो। भाद्रपद पौर्णिमेपासूनच पितृपक्षाला सुरुवात होत असते आणि पुढे तो पितृपक्ष 16 दिवस चालतो। साधारणतः घटस्थापनेपर्यंत आपण पितृपक्ष पाळत असतो। भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी श्राद्ध पक्षाला सुरुवात होते, त्यामुळे मग बऱ्याच जणांना प्रश्न हा पडतो की आपण दर पौर्णिमांप्रमाणे या भाद्रपद पौर्णिमेला सुद्धा आपल्या पौर्णिमेच्या काही पूजा अर्चा असतील, व्रतवैकल्य असतील तर ती करू शकतो का? याशिवाय आपल्याला या दिवशी सत्यनारायण करता येईल का? यंदा भरीतभर म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं ग्रहणसुद्धा आलेलं आहे, तर मग सगळ्या गोष्टी आपण पाळायच्या नेमक्या कशा? त्याचबरोबर पौर्णिमेचं श्राद्ध कधी करावं हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला नाव आहे प्रौष्टपदी पौर्णिमा। हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11:44 सुरू होत असून ही तिथी बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8:04 समाप्त होणार आहे। उदय तिथीच्या आधारे भाद्रपद पौर्णिमा 18 सप्टेंबर रोजी वैध आहे, पण ती सकाळी 8:04 समाप्त होते, त्यामुळे या दिवशी आपण प्रतिपदा श्राद्ध करू शकतो। पौर्णिमा श्राद्ध वेगळं असतं आणि प्रतिपदा श्राद्ध वेगळं असतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। यंदा भाद्रपद पौर्णिमेचं व्रत आपल्याला मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी पाळायचं आहे। त्या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी 6:03 सुरू होईल। जे व्रत पाळतील किंवा ज्यांना पौर्णिमेचा उपवास करायचा असतो त्यांनी संध्याकाळी 6:03 नंतर अंधार पडल्यावर चंद्राची पूजा करावी। भगवान सत्यनारायणांची कथा तुम्ही या दिवशी श्रवण करू शकता। सत्यनारायणाचं व्रत तुम्हाला करायचं असेल, दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करत असाल तर या दिवशी सुद्धा तुम्हाला सत्यनारायण करता येईल। गणपती बाप्पांचं विसर्जन सुद्धा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता। सत्यनारायणाची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते असं मानलं जातं। आता चंद्राचं ग्रहण जे आहे ते भारतातून दिसणार नाहीये, तरी बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की फक्त भारत देशापुरताच चंद्र मर्यादित नाहीये, संपूर्ण जगभरात म्हणजे देश कोणताही असेल तर तिथे चंद्र सूर्य अस्तित्वात आहे, मग आपण हे चंद्राचं ग्रहण पाळायचं की नाही पाळायचं? खगोलशास्त्राचं ज्ञान असणारे विविध ज्योतिषी किंवा शास्त्रकार या विषयावर योग्य पद्धतीने अभ्यास करून मगच आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना सल्ला किंवा मार्गदर्शन देण्याचं काम करत असतात। आपण सुद्धा त्यांचा मान राखला पाहिजे। काशीचे प्रसिद्ध ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी सुद्धा चंद्राच्या ग्रहणाबाबत हाच सल्ला दिला आहे की भारतामधून ते दिसणार नाहीये, त्यामुळे हे चंद्राचं ग्रहण आपल्यासाठी वैध नाहीये। कोणत्याही प्रकारचे नियम किंवा सूतक आपल्याला यासाठी पाळायचं नाहीये आणि याच कारणामुळे आपण दर पौर्णिमांना जे काही विधी करत असतो, पूजा अर्चा करत असतो, सत्यनारायण करत असतो, ते सगळं काही आपण या दिवशी करू शकतो। भाद्रपद प्रौष्टपदी पौर्णिमेच्या दिवशी यंदा रवियोग तयार होत आहे। रवियोग हा अत्यंत महत्त्वाचा आणि लाभाचा योग असतो। हा रवियोग सकाळी 6:07 सुरू होईल आणि दुपारी 1:53 राहील। रवियोगामध्ये पूजा करायला काहीच हरकत नसते, कारण या रवियोगामध्ये आपण जर पूजा अर्चा केल्या तर आपल्या सर्व प्रकारच्या दोषांना तिलांजली मिळते, सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात। कारण रवी म्हणजे काय तर सूर्य, आणि अर्थात आहे या रवियोगामध्ये सूर्याचा प्रभाव अधिक असल्यामुळे आपण ज्या काही पूजा अर्चा करतो तर त्यांचा पटकन लाभ आपल्याला होतो। त्यामुळे तुम्हाला सत्यनारायण पूजासुद्धा संध्याकाळी किंवा रात्री करायची नसेल तर तुम्ही ती दिवसभरात कधीही करून घेऊ शकता। खास करून तुम्ही रवियोगामध्ये केली तर तुम्हाला त्याचा दुप्पट प्रमाणात लाभ होईल।
उदय तिथीनुसार दिनदर्शिकेवर पौर्णिमेची तिथी 18 सप्टेंबर 2024ला बुधवारच्या दिवशी जरी दाखवलेली असली तरी पण त्या दिवशी पौर्णिमा सकाळी 8:03 असणार आहे. 8:04 भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ही तिथी सुरू होईल. त्यामुळे पौर्णिमेचा दिवस आपल्याला लागू करायचा असेल तर तो 17 सप्टेंबरलाच करायचा आहे. आपले सत्यनारायण असतील, पौर्णिमेच्या ज्या काही पूजाविधी असतील त्यासुद्धा आपल्याला 17 सप्टेंबरलाच उरकून घ्यायच्या आहे. प्रतिपदा श्राद्ध आपण 18 तारखेला करू शकतो. मात्र ज्या घरातील व्यक्तींचा मृत्यू पौर्णिमा तिथीला झालेला असेल तर मग पौर्णिमा श्राद्ध मात्र आपल्याला 17 सप्टेंबरला न करता भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला म्हणजेच संकष्टी चतुर्थी श्राद्ध असतं त्या दिवशी करता येईल, किंवा अष्टमी श्राद्ध असतं त्या दिवशी करता येईल, किंवा मग द्वादशी श्राद्ध असतं तेव्हा करता येईल, किंवा मग डायरेक्ट सर्व पितृ अमावस्येला तुम्ही अशा व्यक्तींचं पौर्णिमा श्राद्ध करू शकता. तारखेनुसार सांगायचं झालं तर 21 सप्टेंबर, 24 सप्टेंबर, 29 सप्टेंबर किंवा 2 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही पौर्णिमा श्राद्ध करू शकता. भाद्रपद पौर्णिमा ही उमामहेश्वर व्रत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. भविष्य पुराण असं सांगतं, उमामहेश्वर व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला करावं, परंतु नारद पुराण असं सांगतं हे व्रत भाद्रपदाच्या पौर्णिमेला करावं. त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे व्रत करायचं असेल तर तुम्ही ते यंदा 17 सप्टेंबरला करू शकता. महिलांसाठी या व्रताचं विशेष महत्त्व आहे. या व्रताच्या प्रभावामुळे त्या महिलांची मुलं बुद्धिमान होतील आणि त्यांना म्हणजे महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होईल. घरातील पूजेच्या ठिकाणी शिव आणि पार्वतीच्या मूर्तीची स्थापना करताना तुम्ही त्यांचं ध्यान करू शकता. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला ही लक्षात ठेवायची आहे. आपण आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकरांची मूर्ती ठेवू शकत नाही. एकतर ठेवला तर भगवान शिवशंकरांचा फोटो त्यांच्या संपूर्ण परिवारासह आपण पूजू शकतो, किंवा ठेवलं तर शिवलिंग आपण ठेवू शकतो. माता पार्वतीची मूर्ती सेपरेट ठेवायला काहीच अडचण नसते. तशीही आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते. त्यामुळे तुमच्याकडे जर पूर्ण शिवपरिवाराचा फोटो असेल तर तुम्ही त्यांची पूजा या दिवशी करू शकता, किंवा मग शिवलिंग ज्यामध्ये संपूर्ण शिवपरिवार सामावलेला आहे तरी पण या दिवशी तुम्ही शिवलिंग आणि अन्नपूर्णा देवी यांच्या मूर्तीची पूजा करू शकता. ओम उमामहेश्वराय नमः किंवा उमापती महादेव की जय किंवा ओम गौरी शंकराय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत तुम्ही या दिवशी शिवलिंगाची आणि अन्नपूर्णा देवीची पूजा करू शकता. थोडक्यात काय, या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या अर्धभगवती रूपाचं ध्यान करायचं असतं. त्यांना धूपदीपांनी ओवाळायचं असतं, सुगंधित फुलं अर्पण करायची असतात आणि शुद्ध तुपाचं अन्न आपल्याला या दिवशी त्यांना नैवेद्याच्या रूपामध्ये ठेवायचं असतं. तर शिवलिंगावर तुम्ही नेहमीप्रमाणे म्हणजे आपण श्रावणामध्ये सोमवारी कशा पद्धतीने अभिषेक करायचो त्या पद्धतीने अभिषेकसुद्धा करू शकता. या दिवशी उपवास करताना तुम्हाला मिठाचे अन्नपदार्थ खाता येणार नाही. उमामहेश्वर व्रताची अगदी थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगते. मत्स्य पुराणामध्ये या व्रताचा उल्लेख आढळतो. आता कथा ऐका. एकदा महर्षी दुर्वास भगवान शंकरांचं दर्शन घेऊन परतत होते. वाटेत त्यांना भगवान विष्णू भेटले. महर्षींनी भगवान विष्णूंना शंकरांनी दिलेली बिल्वपत्राची माळ दिली. भगवान विष्णूंनी ती माळ स्वतः घातली नाही आणि ती माळ गरुडाच्या गळ्यात घालून दिली. यामुळे दुर्वास ऋषी संतप्त झाले आणि म्हणाले, तुम्ही भगवान शंकरांचा अपमान केला आहे. यामुळे तुमची लक्ष्मी निघून जाईल. तुम्हाला क्षीरसागरातून हात धुवावे लागतील आणि शेषनागसुद्धा तुम्हाला मदत करू शकणार नाही. हे ऐकून भगवान विष्णूंनी महर्षी दुर्वासांना नमस्कार केला आणि यातून मुक्त होण्याचा मार्ग विचारला. कारण त्या काळामध्ये सुद्धा ऋषी मुनींचे शाप हे अतिशय महत्त्वाचे मानले जायचे आणि ते खरेसुद्धा व्हायचे. त्यातून देवी देवतासुद्धा चुकल्या नाही. तर महर्षींनी भगवान विष्णूंना सांगितलं, उमामहेश्वराचं व्रत करा तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी परत मिळतील किंवा तुमचं पापक्षालन होईल. तुम्ही जो काही गुन्हा केलेला आहे त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि माझा शाप मी यामुळे मागे घेईल. त्यानंतर भगवान विष्णूंनी स्वतः हे उमामहेश्वराचं व्रत केलं. त्यामुळे त्या व्रताच्या प्रभावामुळे माता लक्ष्मी आणि त्यांच्या सर्व शक्ती भगवान विष्णूंकडे परत आल्या. तर तुमच्यापैकी ज्या महिलांना
आपल्या मुलाबाळांच्या बौद्धिक विकासासाठी किंवा मुलाबाळांच्या कल्याणासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तुमचं सौभाग्य अखंडपणे कायम टिकून राहावं यासाठी हे व्रत करायचं असेल तर तुम्ही ते नक्की करा। यासाठी विधवा, सवाष्णी, कुमारिका असा कोणताही भेद नाही आहे। आपल्या स्वतःला असं वाटतं ना की आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, त्यासाठी आपण उमापती महादेवांना साकडं घालावं। त्यानिमित्ताने माता पार्वतीची सेवासुद्धा आपल्याकडून होईल, भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला लाभेल। तर नक्की तुम्ही मनोभावे हे व्रत करा आणि या व्रताचा प्रभाव तुम्हाला नक्की जाणवेल, कारण या दिवशी आहे रवियोग। तर मग उपवास तुम्ही दिवसभर करू शकता आणि रात्री चंद्रोदय झाला की चंद्रदेवांना अर्घ्य देऊन मग हा उपवास सोडू शकता। आता हा दिवस माता लक्ष्मीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे तुम्ही या दिवशी रात्री माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल। तांदळाची खीर बनवायची आणि तुमच्याकडे केशर असेल तर केशर काडीसुद्धा त्यावर ठेवू शकता, नसल्यास फक्त तांदळाची खीर बनवून त्या खिरीचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल। पौर्णिमेच्या निमित्ताने गर्भवती महिलांसाठी खिरीचा एक खास उपाय सांगते, अत्यंत प्रभावी आणि आजमावलेला असा उपाय आहे। बऱ्याच महिलांनी आत्तापर्यंत केलेला सुद्धा असेल। ज्या महिला पौर्णिमेच्या दिवशी तांदळाची खीर बनवून थोडा वेळ त्या चंद्रप्रकाशामध्ये ठेवतात, उघडी न ठेवता हवं तर तुम्ही पांढऱ्या उपरण्याने किंवा पांढऱ्या पातळ कपड्याने ती झाकून ठेवली तरी पण चालेल, कारण प्रत्येक शहरातलं, प्रत्येक भागातलं वातावरण आत्ताच्या दृष्टीने तेवढं शुद्ध असेल हे आपण सांगू शकत नाही। त्यामुळे इतर रंगीत कपड्यांनी ती खीर झाकण्यापेक्षा तुम्ही पातळ अशा पांढऱ्या कपड्याने किंवा उपरण्याने ती खीर 10-15 मिनिटं चंद्रप्रकाशामध्ये झाकून ठेवा। त्यानंतर काय करायचं, ती खीर तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये बसूनच खायची आहे। ज्यांना बाहेर बसून खाणं शक्य होणार नाही त्यांनी घरात बसून खा, पण त्यावेळेस माता लक्ष्मीचं, भगवान विष्णूंचं ध्यान तुम्ही अवश्य करा। ओम सोमेश्वराय नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही अवश्य म्हणा। आणि ती खीर खाल्ल्यामुळे काय होतं, आपल्या पोटामध्ये जो गर्भ वाढत असतो म्हणजे गर्भवती महिलांच्या, तर ते बालक जे आहे ते तेजस्वी बालक म्हणून जन्माला येतं, त्याला सर्व प्रकारची सुख मिळतात। भगवान शिवशंकर, माता पार्वती, त्याचबरोबर भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचा आशीर्वादसुद्धा मिळतो आणि त्या बालकाच्या त्याचबरोबर त्याच्या आईच्या कुंडलीतला जो काही चंद्रग्रह असतो तर तो सुद्धा मजबूत व्हायला मदत होते। त्यामुळे मग आपलं बाळ सर्व प्रकारच्या बौद्धिक विकासाने परिपूर्ण असावं, त्याला सर्व सुख मिळावी या हेतूने तुम्ही सुद्धा गर्भवती असाल तर हा उपाय नक्की करा, तुम्हाला त्याचा प्रभाव नक्कीच पाहायला मिळेल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।